मित्रमैत्रिणींनो आणि भावी शिक्षकांनो, आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ राहून सध्या शासकीय आश्रमशाळेतल्या जागा या विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये येणार आहेत, ज्याचं प्रमाण 1:1 असणार आहे। आणि आश्रमशाळा ज्या स्थानिक आहेत, ज्या काही संस्थांच्या आहेत, काही एनजीओच्या आहेत, त्यांच्या मात्र ज्या काही या शाळा येणार आहेत पवित्र पोर्टल अंतर्गत त्या विथ इंटरव्ह्यू साठी येणार आहोत। या अंतर्गत आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभागांतर्गत किती विभाग आहेत आणि रिक्त पदांची जी आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गत ज्या काही 4 विभाग येतात त्याच्यामध्ये नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर हे 4 विभाग येतात, जे मेन 4 विभाग आहेत। त्याच्या अंतर्गत प्रकल्प वेगवेगळे चालवले जातात। जवळपास 30 प्रकल्प आहेत ते चालवले जातात आणि 11 प्रकल्प आहेत ते अतिसंवेदनशील भागामध्ये आहेत। त्याच्यामधला गडचिरोली असेल, किनवट असेल, जव्हार असेल, डहाणू असेल, अशा ठिकाणी हे प्रकल्प चालवले जातात। बरं, या ज्या शाळा असतात, जेव्हा तिथं शिक्षक म्हणून तुम्ही पोर्टल भरतीद्वारे जॉईन होणार आहात, तिथं तुम्हाला राहण्याची सुद्धा सुविधा असणार आहे। एकट्या नाशिक विभागामध्ये हे 7 ते 8 प्रकल्प आदिवासी विभाग अंतर्गत चालवले जातात। आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ यांच्या ज्या काही शाळा आहेत त्या प्राथमिक आहेत, माध्यमिक आहेत आणि उच्च माध्यमिक आहेत। नाशिक मधली जी काही आकडेवारी आहे ती आपण पाहणार आहोतच, त्याच्यासोबतच ठाणे, अमरावती, नागपूर ही सुद्धा आकडेवारी रिक्त पदांची आपण या अंतर्गत पाहणार आहोतच। विषय शिक्षक आहेत ते पदवीधर असतील, प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील, सगळी पदं पोर्टलद्वारे याच भरतीमध्ये भरली जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही ज्या पात्रता आहे तुमची, जे तुमचं माध्यम शिकवण्याचं आहे, या सर्वांचा विचार करून तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात का, तुमच्या लॉगिनला जे प्राधान्यक्रम अवेलेबल होणार आहेत ते लॉक करताना तुम्ही या सर्वांचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे। अन्यथा प्राधान्यक्रम चुकला तर नोकरी हुकली। त्याच्यासाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गाईड करतच आहोत। त्यामुळे सध्या आपण याच्या अंतर्गत ज्या रिक्त जागा आहेत त्या पाहणार आहोत। प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक, एकूण जागा किती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। बरं, यांची जी संच मान्यता आहे ती जी पूर्ण करायला सांगितलेली आहे का, योग्य वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजास पूर्ण करून, बदलीची जी प्रक्रिया पूर्ण करून ज्या रिक्त जाणार आहेत त्या त्यांनी अगदी मे मध्येच कंप्लीट झालेल्या आहेत। त्यामुळे पोर्टलवरती आता यांच्यासाठी टॅब सुरू झालेला आहे आणि लवकरच ही जी रिक्त पदांची आकडेवारी तुम्ही पाहताय ती सुद्धा पोर्टलवरती आलेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे।